पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे। 13 मेला पुण्यातलं मतदान पार पडलं। यानंतर पुण्यातील सगळ्याच राजकीय पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते निवांत झाले। पण हे निवांत झालेले उमेदवार वाडेकर कट्ट्यावर एकत्र आले। यावेळी त्यांना एकमेकांना घास सुद्धा भरवला, पण विजय मात्र आपला होणार असं ठासून सांगितलं। कसं तुम्हीच बघा। मागे मोदी लाट होती, आता ही पुणेकरांची लाट तुम्हाला मतपेटी दिसेल नक्की। पुणेकरांची लाट म्हणलं पुणेकर कोण आहे? दंगेकर। त्याच प्रेमाच्या जोरावरती मी सांगू शकतो 4 लाख मतदान मिळून मीच खासदार होणार। पुणे शहर लोकसभा मतदारसंघातनं मुरलीधर मोहोळ हे प्रचंड बहुमताने विजयी होते। महायुती घाबरलेली होती, त्यांना एमआयएमचा आदर घ्यावा लागला, पण एमआयएम बी त्यांना चालत नाही लक्षात आल्यावर पैसे आले। टफ फाईट झाल्याचं दिसून आलं नाही। तुम्ही काय कुठेतरी मला असं वाटत नाही, हे परसेप्शन आहे। ग्राउंड रियालिटी वेगळी होती। ज्या लढण्यामुळे माझ्या एंट्रीमुळे पुणे शहरामध्ये रंगत आली नाही, तर भारतीय जनता पार्टीने आता जे काही विषय केला ना इकडे न येऊन, तोच विषय त्यांनी या निवडणुकीमध्ये केला असता। ही निवडणूक एकदम चांगली झाली आणि ही निवडणूक इतकी प्रचंड चांगली झाली की कुठली लाट नव्हती। ही निवडणूक ही मी माझी 2007 साली जी मी निवडणूक लढलो महानगरपालिकेत, ती सेम निवडणूक मी आता लढलो। पक्ष होते दुसऱ्या बाजूला फक्त मी एकटा होतो आणि प्रकाश आंबेडकर साहेब होते। त्यांची एक सभा झाली, सुजातादांनी 2 सभा केल्या, अंजलीताईंनी एक पदयात्रा केली आणि या सगळ्या विषयांमध्ये मला आंबेडकर परिवाराकडून प्रचंड प्रेम मिळालं। हे परसेप्शन आहे। ग्राउंड रियालिटी वेगळी होती। लोकांनी मोदींच्याकडे बघून मोदींना मतदान केलं। आता निवडणुका संपल्यात, कशाला काय बोलायला। पण याच्यामध्ये हे आहे की राजसाहेब कुठे म्हणले नाही कमलाला मत द्या, कारण येणारी निवडणूक त्यांच्या कार्यकर्त्यांना लढायची होती। पुण्याचा खासदार ज्या पक्षाचा, त्या पक्षाचं वरती सरकार 4 तारखेला कळेल या पुणे शहरामध्ये कोण कोणाचं मतदान खातं। मोदी दिल्लीमध्ये आणि मोहोळ पुण्यामध्ये। वंचितचाच खासदार या पुणे शहरामध्ये असेल। तुम्हाला सांगितलं ना, पेटीत बंद आहे, आता पुणेकर ठरवतील।